हजारो प्रॉब्लेम्स येऊन पण शेवटी आम्ही अक्कलकोटला गेलोच. नमस्कार, मी तेजा आणि आम्ही गेलेलो स्वामींच्या दर्शनासाठी. म्हणजे प्लॅन तर खूप दिवसापासून चाललेला, पण म्हणतात ना, स्वामींच्या मनात असल्याशिवाय आपल्याला तिथे जायचा योग येत नाही. आणि हे खरं आहे बरं का. ज्यांच्या लाईफ मध्ये स्वामी येतात ना, त्यांची लाईफच बदलून जाते. यावर माझा तर आता पूर्ण विश्वास बसलाय. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्वामींवरच्या श्रद्धेमुळेच आज हे जोडपं सुद्धा एकत्र आहे. सलोनीला एक कुठेतरी काहीतरी एक्सपेरिमेंट करायचेच असतात आणि म्हणूनच इथे यांची बाचाबाची सुरू होती. तर स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही गेलो महाप्रसादासाठी आणि त्यानंतर आम्ही गेलेलो सोलापूरच्या सिद्धरामेश्वरला. आणि हे मंदिर तर मला इतकं आवडतं ना. एकतर हे पाण्याच्या मधोमध आहे आणि त्याचा परिसर पण खूप सुंदर आहे, त्यामुळे इथं खूप शांत वाटतं. इथं सलोनीचे काही रिलेटिव्ह भेटलेले, पण सगळे कन्नडच बोलत होते. ते मला काहीच समजत नव्हतं, त्यामुळे मी आजूबाजूचा परिसर फिरत होते. त्यानंतर घरी आलो आणि आम्हाला लगेच पुण्याला निघायचं होतं. तर इतक्या गडबडीत पण सलोनीने आमच्यासाठी जेवण बनवलं आणि तोपर्यंत घराजवळ साप निघाला आणि त्या धावपळीत मी हे कांड करून ठेवलं. त्यानंतर मग आम्ही जायला निघालो, तर सलोनीचं बस येईपर्यंत आजच्या दिवस थांब, उद्या जा हेच चालू होतं. खरंच आमची फ्रेंडशिप जगा वेगळी आहे बरं का. कितीही सोबत राहिलो ना तरी कमीच वाटतं. तुमच्याही लाईफ मध्ये अशी कोणी खास व्यक्ती असेल तर तिला नक्की टॅग करा.